दात दुखण्याच्या अगोदर दाताला कीड लागलेली आहे का नाही हे ओळखण्याचे 5 लक्षणं सांगणार आहे. 99% लोकांना जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत आपल्या दाताला कीड लागलेली आहे हे समजतच नाही. परंतु या व्हिडिओमध्ये मी जे 5 लक्षणं सांगणार आहे ते जर तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतले तर दात दुखण्याच्या अगोदर तुम्हाला समजून जाईल की आपल्या दाताला कीड लागलेली आहे का नाही. आणि हे जर तुम्ही ओळखलं तर आयुष्यभर तुमचे दात टिकू शकतात, आयुष्यभर तुमचा एकही दात पडणार नाही. म्हणून या लक्षणाकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दातांना कीड का लागते, दातांना कीड लागण्याचे काय कारणे आहेत, दाताला कीड लागू नये म्हणून काय करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं 5 लक्षणं सांगणार आहे. चला तर मग मित्रांनो या व्हिडिओची सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर बघूया दातांना कीड का लागते. आपल्या तोंडामध्ये काही बॅक्टेरिया असतात. जर आपण खूप जास्त गोड पदार्थ खाल्ले किंवा खाल्लेलं अन्न पदार्थ किंवा अन्नकण दातामध्ये अडकून राहिले तर या अन्नकणावर आपल्या तोंडातील बॅक्टेरिया अटॅक करत असतात. या अन्नकणातील शुगर पासून बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात आणि हे ऍसिड दातावरचा जो बाहेरचा थर असतो ज्याला इनॅमल म्हटलं जातं त्याला विरघळून टाकायला सुरुवात करतात किंवा त्याचं ब्रेकडाऊन करतात, तुकडे तुकडे करत असतात. आणि जर आपण वेळेवरच लक्ष दिलं नाही तर त्या ठिकाणी बॅक्टेरियाची खूप जास्त वाढ होत राहते आणि हळूहळू दाताला खड्डा पडल्यासारखं दिसत असतं किंवा दात दुखायला सुरुवात होत असते. तर अशा प्रकारे स्टेप वाईज पद्धतीने बॅक्टेरिया आपला दात खराब करत असतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जे काही खातो त्यावर बॅक्टेरिया अटॅक करतात किंवा हल्ला करतात आणि त्यापासून बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात आणि हेच ऍसिड दाताला विरघळून टाकण्याचं काम करतं किंवा दाताचे तुकडे तुकडे करतं आणि यामुळेच कीड लागत असते. तर हे अतिशय सोप्या पद्धतीनं मी समजून सांगितलेलं आहे नक्की दातांना कीड का लागते. आता याची नक्की कारणे काय आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की शुगर पासून बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात, तसंच जर गोड पदार्थ खूप जास्त खाल्ले तर या कारणामुळे लवकर दात खराब होऊ शकतात आणि याच कारणामुळे डॉक्टर सांगत असतात की खूप जास्त गोड पदार्थ खाऊ नका. त्यानंतर खाल्लेले अन्न कण दातामध्ये अडकून राहणे. जर थोड्याफार प्रमाणामध्ये पण काही वेळेस डोळ्याला न दिसणारे अन्नकण दातामध्ये अडकत असतात आणि हे जर अन्नकण अडकून राहिले तर या अन्नकणावर बॅक्टेरिया अटॅक करतात, हळूहळू त्याचा ऍसिड तयार करतात आणि त्यापासून कीड लागत असते. आणि म्हणूनच काही पण खाल्ल्यानंतर डॉक्टर चूळ भरायला सांगत असतात जेणेकरून अन्नकण दातामध्ये अडकून राहणार नाहीत. 3 नंबरचं कारण आहे दाताची स्वच्छता व्यवस्थितपणे न ठेवणं. 2 टाइम ब्रश करायला पाहिजे हे तर सगळ्यांना मुखपाठ होऊन गेलेलं आहे, परंतु 99% लोक आजही 2 टाइम ब्रश करत नाहीत. ही रियालिटी आहे. जर तुम्ही 2 टाइम ब्रश करत नसाल तर साहजिकच आहे तुमच्या दातांना कीड लागणारच आहे काही दिवसानंतर. म्हणून 2 टाइम नेहमीच ब्रश करायला पाहिजे. त्यानंतर आहे तोंड कोरडे पडणं. स्पेशली आता उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच जणांचं तोंड खूप जास्त कोरडं पडत असतं आणि तोंड जेव्हा कोरडं पडतं तेव्हा आपल्या तोंडातील लाळेचं प्रमाण कमी होतं आणि लाळेचं प्रमाण कमी झाल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होत असते. कारण लाळेमुळे आपल्या तोंडाची स्वच्छता पण होत राहत असते. म्हणजेच तोंड जर कोरडं पडत असेल तर तोंडामध्ये पाणी कमी झालेलं आहे. पाणी कमी झालं याचा अर्थ सलायवा किंवा लाळ कमी होणार आहे. लाळ कमी जर झाली तर बॅक्टेरियाचं प्रमाण वाढणार आहे आणि बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं तर दातांना कीड लागण्याचं प्रमाण वाढणार आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा विषय घेऊया, लक्षणं. सगळ्यात पहिलं लक्षण आहे दातावर अगदी छोटासा पांढरा किंवा ब्राऊन किंवा काळसर ठिपका दिसणे. अशा प्रकारचा जर ठिपका किंवा डाग तुमच्या दातावर काही दिवसापासून दिसत आहे तर हे एकदम सुरुवातीचं लक्षण आहे की तुमच्या दाताला कीड लागायला सुरुवात झालेली आहे किंवा ही पहिली स्टेप आहे की तुमचा दात कीड खात आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर हा डाग कशामुळे दिसतात, जसं मी अगोदर काय सांगितलं की बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात आणि हे ऍसिड आपल्या दातावरची जी बाहेरची लेअर असते इनॅमल त्याला विरघळवतात आणि जेव्हा विरघळायला सुरुवात करतात ना तेव्हा पहिल्यांदा हळुवारपणे थोडासा ठिपका दिसतो. म्हणजेच ठिपका का दिसतो, कारण तिथला जो इनॅमलचा भाग आहे तो बॅक्टेरियांनी विरघळून टाकलेला आहे किंवा खाऊन टाकलेला आहे किंवा नष्ट करून टाकलेला आहे आणि त्यामुळे तो ठिपका दिसत आहे असं तुम्ही म्हणू शकता. म्हणून हा जर अशा प्रकारचा जर ठिपका दिसला तर दाताला कीड लागलेली आहे याचं हे सगळ्यात पहिलं लक्षण आहे. 2 नंबरचं लक्षण आहे थंड गरम खाल्ल्यावर दातांना झोंबल्यासारखं वाटणं. जसं मी अगोदरच सांगितलं की आपल्या बाहेरची लेअर जी असते इनॅमल ती मजबूत असते आणि 2 नंबरची जी लेअर असते ती डेंटिन असते, ती थोडी नाजूक असते किंवा सेन्सिटिव्ह असते. ती लेअर जर ओपन झाली किंवा एक्सपोज झाली, उघडी पडली तर थंड गरम खाल्ल्याला डायरेक्ट त्या लेअरवर किंवा त्या थराला जाऊन आदळतं आणि झोंबल्यासारखं वाटतं. म्हणजेच सुरुवातीला काय झालं, ठिपका दिसला दातावर,
त्यावेळेस पण तुम्ही लक्ष दिलं नाही. मग त्यानंतर काय झालं, अजून तो ठिपका किंवा अजून दात विरघळत आतमध्ये गेला. अजून विरघळत आतमध्ये गेल्यावर 2 नंबरचा थर उघडा पडला, ज्याला डेंटिन म्हटलं जातं, आणि तो असतो नाजूक. मग जेव्हा तुम्ही थंड गरम खाता, त्या डेंटिनवर जर जाऊन लागायला लागलं तर दात सेन्सिटिव्ह होतात किंवा थंड गरम खाल्ल्यानंतर अत्यंत झोंबल्यासारखं वाटतं, जसं काही शॉक लागलाय, करंट लागलाय, एवढ्या प्रमाणात तीव्र वेदना होत असतात. 3 नंबरचं लक्षण आहे दातामध्ये खाल्लेलं अडकणं. आता बऱ्याच वेळेस काही विशेष प्रकारच्या पालेभाज्या दातामध्ये अडकत असतात. हे कॉमन आहे, ते नॉर्मल आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही कोणतीही गोष्ट खाल्ली आणि ती गोष्ट किंवा ती वस्तू एकाच दाताच्या ठिकाणी जर अडकत असेल, तर हे सगळ्यात प्रमुख लक्षण आहे की तुमच्या दाताचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. कारण त्या ठिकाणी आता खाल्लेलं अन्न अडकायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे. आणि यावेळेस पण अनेक जण काय करतात, टूथपिक किंवा काडीने वगैरे ते काढण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे अजून दाताचं नुकसान होत असतं. म्हणून मागील काही दिवसापासून जर एकाच दाताच्या ठिकाणी भरपूर अन्न अडकत असेल तर हे दात किडण्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं. 4 नंबरचं लक्षण आहे तोंडाचा वास यायला लागतो, दुर्गंधी येत असते. आता बऱ्याच वेळेस दातांना कीड लागल्यावर काय होत असतं, दातामध्ये बॅक्टेरियाची वाढ होत असते, तसेच खाल्लेलं अन्न अडकून राहत आहे आणि अन्न अडकून राहत असल्यामुळे तोंडाचा वास यायला लागतो किंवा दुर्गंधी यायला लागते, ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये हॅलिटोसिस म्हटलं जातं. ही समस्या वाढत राहते. सगळं काही ठीक असताना अचानकपणे जर तोंडाचा वास येत असेल तर हे सुद्धा कीड लागण्याचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. 5 नंबरचं लक्षण आहे दात दुखणे. आता ही फायनल स्टेज आहे. या 4 लक्षणापर्यंत जर तुम्ही ओळखू शकलात की तुम्हाला काहीतरी डाऊट आहे दातामध्ये प्रॉब्लेम असण्याचा, त्यावेळेसच जर जाऊन उपचार घेतले तर दाताला नुकसान जास्त होऊ शकत नाही. परंतु एकदा का दात दुखायला लागला तर त्याला रूट कॅनल ट्रीटमेंट तरी करावं लागते किंवा दात काढायची तरी गरज पडत असते. आणि 99% लोक हीच चूक करतात की जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हाच दाताच्या डॉक्टरकडे जातात. दात दुखत आहे तेव्हा डॉक्टर रूट कॅनल सांगत असतात, परंतु ते म्हणतात आज पहिल्यांदाच दुखलाय, फक्त गोळ्या द्या. आणि तेव्हा पण ते गोळ्या घेऊन जातात. 2-3 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळेस कोणाकोणाचं 5-10 दिवस, 1-2 महिने, 5-6 महिन्यापर्यंत पण राहू शकतं. परंतु त्यानंतर परत दात दुखायला लागतो. दाताचं दुखणं जरी थांबलेलं असलं तरी कीड लागण्याचं प्रमाण थांबलेलं नसतं, कीड वाढतच राहते आणि एका वेळेनंतर रूट कॅनल्स करून सुद्धा दात वाचवता येत नाही, तो काढावाच लागतो. तर जर तुम्हाला आयुष्यभर तुमचे दात टिकवायचे आहेत, मी हे जे 5 लक्षणं सांगितलेले आहेत, सुरुवातीच्या 4 लक्षणाकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर तुमचे दात आयुष्यभर खराब होऊ शकत नाहीत. कारण सुरुवातीलाच जर तुम्ही उपचार करून घेतले तर दाताचं डॅमेज होणारच नाही. अशा पद्धतीने तुमच्या आयुष्यभर दात टिकू शकतात. तर आता कीड लागू नये म्हणून काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट आहे सॉफ्ट ब्रिसलचं ब्रश वापरायचं आहे. अनेक जण खूप जास्त रगडून रगडून दात घासत असतात. ही चूक नाही करायला पाहिजे. हळुवारपणे दात आपल्याला घासणे म्हणजे दात नॉर्मल साफ करायचे असतात. खूप जास्त रगडून घासायची गरज नसते. जर तुम्ही खूप जास्त रगडून घासले तर दातावरची बाहेरची लेअर इनॅमल हळूहळू झिजून जात असते आणि डेंटिन एक्सपोज होत असते. त्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते आणि याच कारणामुळे वाढत्या वयानुसार अनेक जणांना दात सळसळ करणे किंवा सेन्सिटिव्हिटीचं प्रमाण वाढत असतं. म्हणून वाढत्या वयात बी आपले दात खराब होऊ नये म्हणून कधी पण सॉफ्ट ब्रिसलचं ब्रश वापरायचं आणि हळुवारपणे ब्रश करायचं असतं. तर जर तुमच्या आसपास सॉफ्ट ब्रिसलचं ब्रश भेटत नसेल तर मी यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्यावर मी लिंक वगैरे शेअर केलेलीच आहे. त्यावरून तुम्ही खरेदी करू शकता. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक आहे, त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर आहे 2 वेळेस ब्रश करणं. कंटिन्यू 2 वेळेस ब्रश करायलाच पाहिजे. सगळ्यांना जरी माहित असलं तर अनेक जण 2 वेळेस ब्रश करत नाहीत. त्यानंतर गोड पदार्थाचं प्रमाण कमी करणं. अनेक जणांना गोड पदार्थ खायला आवडतात, परंतु दाताची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला खूप कमी प्रमाणात गोड पदार्थ खायला पाहिजे आणि खाल्ल्यानंतर लगेच चूळ भरायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आयुष्यभर दात टिकवायचे असतील तर 6 महिन्यातून एकदा दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन दाताची पूर्ण तपासणी करून घेणे. दाताला कीड लागल्याच्या पहिल्या लक्षणापासून म्हणजेच त्या ठिपक्यापासून ते दात दुखायपर्यंत 4 ते 5 वर्ष लागतात. रातोरात दात दुखत नसतो. जर तुम्ही 6-6 महिन्याला जर दाताच्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली तर ते सुरुवातीलाच तुमच्या दातामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते ओळखतात आणि त्यावर उपचार करून ती कीड तिथले तिथंच काढून टाकतात आणि त्या किडीला तिथले तिथं थांबवतात. परंतु जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर ती कीड वाढत वाढतच राहते. आयुष्यभर दात टिकवायचे असतील तर हे सगळे उपाय सोबतच 6 महिन्याला एकदा दातांच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. आयुष्यभर तुमचे दात
टिकून राहतील. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि जर तुम्हाला दाताविषयी, तोंडाविषयी किंवा इतर आरोग्याविषयी व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर प्रवीण मुंडे भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.